या स्तोत्रसंहिता 2 मधून आपण जे वचनं आत्ताच वाचली त्याचे आपण सविस्तर त्याचं माहिती करून घेऊ आणि वचनामधून आराधनेमध्ये जाण्याच्या आधी देव सार्वभौम आहे आणि या वचनाचं मेन जे वचन आहे ते म्हणजे आहे वचन 7 ते 9. Let's learn from Psalm number 2, and from this psalm we are learning God is sovereign. यावेळेस आपण या पूर्ण अध्यायाचं सविस्तर वर्णन करत असताना 4 विभागामध्ये आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. 4 parts we have of these psalms. 1 ते 3 या वचनांमध्ये राष्ट्राचे बंड आपल्याला पाहायला मिळते. Uh, वचन 1 ते 3. 1 to 3 we see the rebellion of the nations. आणि वचन 4 ते 6 मध्ये आपल्याला देवाची सार्वभौम प्रतिक्रिया पाहायला मिळते. We learn from 4 to 6 about the response of our sovereign Lord. आणि वचन 7 ते 9 मध्ये आपल्याला देवाचा हुकूम जो सर्वसमर्थ पुत्र जो राजा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. In 7 to 9 we learn about the decree of God and the anointed son of our Father, our God. आणि वचन 10 ते 12 मध्ये पश्चाताप व अधीनतेचे आव्हान आपल्याला या वचनांमध्ये पाहायला मिळते. And in 10 to 12 we learn about submission. वचन 1 ते 3 मध्ये राष्ट्रे, राजे आणि लोक देवाच्या अधिकाराला नाकारतात. In 1 to 3 we learn that nations and people they are rejecting the authority of the king. आपल्याला एक उत्तम उदाहरण जर त्याचं पाहायचं असेल तर बाबेलचा जो मनोरा उत्पत्ती 11 1 ते 9 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. The example we can learn from the Tower of Babel. उत्पत्ती 11 1 ते 9 मध्ये याचं सविस्तर आपल्याला वर्णन पाहायला मिळते. In Genesis chapter 11 1 to 9 we have the information of it. आणि त्यांनी देवाविरुद्ध बंड उभारलं आणि शेवटी त्या ठिकाणी ते आपल्याला अपयशी झालेले पाहायला मिळतात. We learn from Genesis 11 that people they rebelled against God and they failed. आणि दुसऱ्या 4 ते 6 या वचनांकडे आपण पाहत असताना देव शांत आणि सार्वभौम आहे हे आपल्याला या वचनांमध्ये पाहायला मिळतं. 4 to 6 we learn that our God is sovereign God. देव मानवी धमक्यांना घाबरत नाही किंवा भयभीत होत नाही. Our God does not fear or shake because of the threats of the nation. आपल्याला उत्तम उदाहरण जर पाहायला पाहिजे तर आपल्याला दानिएलाच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला जावं लागेल. From Daniel 6 we learn. दानिएलाला त्या राजाने सिंहाच्या गुहेमध्ये टाकलेलं आहे. We learn that the king cast Daniel in the den of lion. सर्व जे आपल्या विचाराप्रमाणे जर आपण पाहिलं सिंह हा मनुष्याला खाऊन फाडून आणि नेस्तनाबूत करून टाकणार असा सर्वांचा समज होता. We know that as per the human perspective that lions are cruel and furious, they kill people. पण देव त्यावरही नियंत्रण ठेवतो आणि यामधून आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं सिंहासन हे अचल आहे. We learn from that story that God is in control of all things and his throne is set or settled in heaven. देव राजांच्या धमक्यांना घाबरत नाही. Our God who is sovereign, he is not afraid of the threats of the nations or the king. आणि वचन 7 ते 9 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं देवाचा पुत्र आणि या पूर्ण स्तोत्रसंहिता 2चं मुख्य म्हटलं वचन तर आपल्याला 7 ते 9 मध्ये पाहायला मिळतं. In 7 to 9 we learn about the Son of God. देवाचा पुत्र नियुक्त राजा. The Son of God is appointed king. देव आपल्या पुत्राला सार्वत्रिक अधिकार देतो. God has given his son the authority and power. आपल्याला त्याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल तर येशूचा बाप्तिस्मा होत असताना मत्तेकृत शुभवर्तमान 3:17 मध्ये तो म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे. In Matthew chapter 3 verse 17, God says,
He is my beloved son, and in whom I am well pleased. येशू फक्त तारणारा नाही, तर तो आपला राजा आहे. He is not only Savior, but He is our great King. आणि चौथ्या शीर्षकाकडे आपण पाहत असताना वचन 10 आणि 12 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अधीनतेमध्ये आशीर्वाद आहे. 10 to 12, we understand that there is a blessing for His people in the submission to Him. देवाच्या पुत्रापुढे नम्रतेने झुकणे हेच मानवाचे शहाणपण आहे. This is the wisdom to bow before this King, the Son of God. आपल्याला उत्तम उदाहरण जर पाहायचं तर निनवेचे जे लोक होते, योना 3 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी पश्चाताप केला आणि त्या ठिकाणी देवाचा जो होणारा कोप होता तो टळलेला आपल्याला पाहायला मिळतो. We learn from the book of Jonah, the people of Nineveh, they repented, and the wrath of God turned away from them. ज्या ठिकाणी आपल्याला पश्चाताप पाहायला मिळतो त्या ठिकाणी आपल्याला देवाच्या आशीर्वादांची ओतणी आपल्याला पाहायला मिळते. Wherever there is repentance, we learn about the showers of God's blessings upon His people. दुसरं उदाहरण आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर लूक वर्तमान 42 आणि 43 मध्ये जो चोर क्रुसावरचा आहे त्याकडे आपल्याला पाहायला त्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. We learn from Luke 23, the thief who repented and turned to God. त्याने येशूला राजा म्हणून स्वीकारले आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं तारण झालेलं पाहायला मिळतं. We learn that he believed in Jesus Christ and God saved him. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रेषित पौल, The third example of Apostle Paul. प्रेषितांची कृत्ये याचा 9व्या अध्यायामध्ये येशूचा जो विरोधक होता तो सेवक बनतो आणि त्यामधून ख्रिस्तासमोर झुकण्याच्या द्वारे त्याला जीवन मिळते. From Acts chapter 9, we learn that the enemy of God turned a servant of God. पुत्रावर आश्रय घेणारे सर्व धन्य आहेत. All those who take refuge in the Son are blessed. या स्तोत्रसंहिता 2 मध्ये आपल्याला पुत्राच्या आश्रयाखाली येणं गरजेचं आहे हे दावीद यामधून आपल्याला सांगत आहे. In this psalm, David is saying that we all need to come under the authority of his Son. आज आपल्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही जगाच्या शक्तीवर नव्हे तर ख्रिस्तावर त्याच्या विश्वासावर आपण अवलंबून राहूया. And the challenge this morning is that we should not trust in the power of the world, but we need to trust in Lord Jesus Christ. देवाविरुद्ध बंड करण्याचं सोडून आपण येशूला राजा म्हणून स्वीकारूया. We need to stop rebelling against him and accept him as the king. भयाने, नम्रतेने आणि आनंदाने प्रभूची सेवा करूया. With fear and with joy, let us worship and serve him. आपल्याला आज एक निर्णय घ्यायचा आहे की आज आपल्याला बंड हवा आहे का आपल्याला देवाचे आशीर्वाद हवे आहे. Do we need a rebellious life or do we need blessings? या पूर्ण स्तोत्रसंहिता 2 अध्यायामध्ये आपल्याला सुवार्ते संबंधी काय संबंध आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी स्तोत्रसंहिता 2 मध्ये येशू ख्रिस्तामध्ये ही सुवार्ता पूर्ण झालेली आहे. And the connection of this psalm, we have that all this psalm is fulfilled in Lord Jesus Christ. जगाने त्याला नाकारले क्रुसावर, पण प्रभू येशू देवाने त्याला उंचावले कशामुळे तर पुनरुत्थानाच्या द्वारे. We learn that the world rejected Jesus Christ, but God exalted him by resurrection. आज आपण पुन्हा एकदा नव्याने त्याच्या हाती समर्पित होऊया. आज तो Let us submit our lives once again to him. आज तो कृपेचा राजा आहे, पण तो उद्या येणारा न्यायाचा राजा असणार आहे. Today he is the king of the grace, but he is also coming as the king of the judgment. आज आपण पुन्हा एकदा त्या पुत्रावर आश्रय घेऊन त्याच्या हाती सुरक्षित राहूया. Let us take refuge in Lord Jesus Christ. Our lives will be secured in him. थँक्यू. Thank you.